शिक्षण वाढलंय, मुलांचं सगळं वाढलंय, तर त्यांचा 7,500 रुपये भत्ता वाढवावा म्हणून त्यांनी ठरावाची सूचना मांडली. ती मला असं वाटतं एकमताने मंजूर झाली ठरावाची, पण अजून त्याची अंमलबजावणी झाली नाही. आमची प्रशासनाला आणि जे सत्ताधारी आहेत नवी मुंबई महानगरपालिकेत त्यांना विनंती आहे की फक्त पब्लिसिटीसाठी म्हणून ठरावाच्या सूचना मांडू नयेत. त्यांनी त्या ठरावाच्या सूचनांवर अंमलबजावणी झाली पाहिजे, ही आमची भूमिका आहे. आम्ही अजून त्यांना 1 महिन्याचा अल्टिमेटम देतोय की त्या 1 महिन्यामध्ये त्यांनी जी ठरावाची सूचना मांडलेली आहे, स्वतः जे त्यांनी लोकांना प्रॉमिस केले त्याच्यावर त्यांनी ठाम राहावं, आणि त्याप्रमाणे नाहीतर आम्हाला एक कामगार आंदोलन या महानगरपालिकेत उभं राहावं लागेल, याची त्यांनी नोंद घ्यावी. याच्यावरती आपले काही प्रश्न असतील तर आपण जरूर विचारावे. शिक्षण वाढलंय, मुलांचं सगळं वाढलंय, तर त्यांचा 7,500 रुपये भत्ता वाढवावा म्हणून त्यांनी ठरावाची सूचना मांडली. ती मला असं वाटतं एकमताने मंजूर झाली ठरावाची, पण अजून त्याची अंमलबजावणी झाली नाही. आमची प्रशासनाला आणि जे सत्ताधारी आहेत नवी मुंबई महानगरपालिकेत त्यांना विनंती आहे की फक्त पब्लिसिटीसाठी म्हणून ठरावाच्या सूचना मांडू नयेत. त्यांनी त्या ठरावाच्या सूचनांवर अंमलबजावणी झाली पाहिजे, ही आमची भूमिका आहे. आम्ही अजून त्यांना 1 महिन्याचा अल्टिमेटम देतोय की त्या 1 महिन्यामध्ये त्यांनी जी ठरावाची सूचना मांडलेली आहे, स्वतः जे त्यांनी लोकांना प्रॉमिस केले त्याच्यावर त्यांनी ठाम राहावं, आणि त्याप्रमाणे नाहीतर आम्हाला एक कामगार आंदोलन या महानगरपालिकेत उभं राहावं लागेल, याची त्यांनी नोंद घ्यावी. याच्यावरती आपले काही प्रश्न असतील तर आपण जरूर विचारावे. की याच्या संदर्भातला एक प्रस्ताव मी आता आमचे काळेसाहेब आहेत, आमचे नगरसेवक सुद्धा आहेत, त्यांनाही सांगणार आहे की जे हॉस्पिटल आपल्याला माहित असेल तर त्या ठिकाणी एक तो प्रयोग चालू केलेला आहे की जे हॉस्पिटल तिथे जे मेडिकल स्टोर आहे त्यांच्याकडनं भाडं घेत नाही, आणि ती अप टू 40% to 50% भाडं न घेता मार्जिन मधनं कमी होऊन ते डिस्काउंट हे पेशंटना दिलं जातं. तर त्याची सारखी काही योजना महानगरपालिकेत राबवता येईल का, या संदर्भातला आमचा जरी एक नगरसेवक असेल तरी तो 100च्या बरोबर आहे, आणि तो नक्की त्याचा पाठपुरावा करेल. बाकी आमचे पदाधिकारी सुद्धा पाठपुरावा. वैद्यकीय कक्ष सुद्धा स्थापन झाला कामगारांसाठी, पण अजून कामगारांना आता ESICचे हॉस्पिटल्स नाही तिथे. आपल्या मनसेच्या पाठपुराव्यामुळे सेपरेट वैद्यकीय कक्ष स्थापन झाला, सगळ्या वैद्यकीय कक्ष कामगारांसाठी स्थापन झाला, कारण ESICचं हॉस्पिटल नाही आहे ना, मोफत उपचार. त्यामुळे महानगरपालिकेच्या माध्यमातून त्यांच्यावर उपचार मोफत झाले पाहिजे, याच्यासाठी वैद्यकीय कक्ष स्थापन झाला. तरी सुद्धा आमची ही मागणी राहील की कामगारांना जो इन्शुरन्स मिळाला पाहिजे, तो इन्शुरन्स अजून महापालिके कंत्राटी कामगारांना मिळत नाही, तो त्यांना मिळाला पाहिजे, आणि त्याच्यासाठी आम्ही पाठपुरावा करू. म्हणजे जरी महानगरपालिका मोफत उपचार कामगारांना त्यांच्या फॅमिली बऱ्याचशा गोष्टी असतात की ज्या महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये होऊ शकत नाही, तर त्याच्यासाठी इन्शुरन्स कव्हर होणं आवश्यक आहे. माहिती आहे की आज नवी मुंबई महानगरपालिकेचं जे हॉस्पिटल आहे तिकडे आज महाराष्ट्र नवनिर्माण महानगरपालिका कर्मचारी सेनेची स्थापना आज तिकडे केली. जवळपास 200च्या आसपास कामगार इथं हॉस्पिटलमध्ये काम करत आहेत. त्या हॉस्पिटलमध्ये अनेक समस्या आहेत, जसं स्टाफ अजून त्या हॉस्पिटलचा कंप्लीट नाहीये, अजून अनेक पोस्ट वेकंट आहेत, आणि अशा अनेक समस्या आहेत त्या कामगारांच्या. त्यासाठी निश्चितपणे आम्ही लढा उभारू. त्याचप्रमाणे BSTचे जे याचे विद्युत इलेक्ट्रिशियन विद्युत जी देखभाल दुरुस्ती विषय आहे त्याच्या संदर्भात अनेक कामगारांचे अजून एरियर्स बाकी आहे. एरियर्स आणि त्यांची वर्गवारी करणं बाकी आहे. काही संदर्भात आम्ही सिटी इंजिनियरना 30 तारखेला पत्र दिलं होतं, पण अजूनही त्याची अंमलबजावणी त्यांनी केलेली नाहीये. आपल्या माध्यमातून माझी त्यांना विनंती आहे की लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी करा, नाहीतर आम्हाला मनसे स्टाईल आंदोलन घ्यावं लागेल, आणि त्याची जबाबदारी सिटी इंजिनियरची असेल. काही दिवसापूर्वी 19 जून 2026 ला जवळजवळ 2-3 महिन्यापूर्वी
सागर नाईक यांनी एक ठरावाची सूचना महानगरपालिकेत मांडली होती. बरोबर. त्या सूचनेनुसार कामगारांना 7,500 रुपये जो काय आता मंथली भत्ता म्हणजे त्यांनी असं म्हटलं की सगळी महागाई वाढली आहे. चला एक सागर नाईकांनी हे कबूल पण केलं की महागाई वाढली आहे. पगार वाढ. जे मोदी कबूल करत नाहीत ते नाईकांनी कबूल केलं की महागाई वाढली म्हणून.